नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या या पोटनिवडणुकीमध्ये मतदारांना आपण काय आवाहन करणार आहोत? देशामध्ये भाजपने उच्छाद मानलेला आहे. 18 पगड जाती धर्माच्या लोकांचं गोरगरिबाचं जीणं मुश्किल करून टाकलेलं आहे. त्यामुळं माझं मतदारांना या ठिकाणी आव्हान आहे की आपण संविधान वाचवण्यासाठी, जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी, एकात्मता भारताची कायम ठेवण्यासाठी आणि गोरगरिबाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी, शिक्षणाचा, जगण्याचा, सगळ्या गोष्टीचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक स्वाभिमानी माणसानं जो छत्रपती श्री शिवरायांना मानतो, जो वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, जो वंदनीय महात्मा बसवेश्वरांना मानतो, जो शाहू महाराजांना मानतो, जो महात्मा फुलेंना मानतो, या महापुरुषांना जो मानतो, जो अण्णाभाऊ साठेंना मानतो, त्या प्रत्येकानं आपल्या महापुरुषा ज्ञानोबा तुकारामांनी सुद्धा वसुधैव कुटुंबकम सांगितलेलं आहे. पसायदान सुद्धा एकात्मतेचं आहे. जो जे वांछील तो ते लाभो आहे. ह्या पसायदानाच्या सुद्धा विरोधात आहेत. राम मंदिराची तिजोरी लुटणारे आहेत. सध्या प्रकार चालू आहे तो, आणि त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, चौकशी चालू आहे. त्या प्रकारे पुजाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग राम मंदिराची त्या ठिकाणी पेटी लुटणाऱ्या लोकांना पासून सावध राहा. आणि राष्ट्रवादी ही भाजपच्या झाडावरलं लंब आहे, त्याचा काही विषय वेगळा नाही. राष्ट्रवादी भाजपची गुलाम झालेली आहे. वाकवल तसं वाकलेल्यात आणि त्यांनी वाकवलेल्यात. त्याच्यामुळं खरा गरिबाचा आवाज हा काँग्रेसच आहे. त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांनी, 18 पगड जातीच्या लोकांनी ताकदीनं काँग्रेसच्या पाठीशी उभं राहावं. आणि ही सगळी नगरपालिका याच्यामध्ये एवढे ह्या राष्ट्रवादीचे आणि भाजपचेच नगरसेवक आहेत, 1-2 शिवसेनेचे आहेत. एक ह्या सगळ्याला जाब विचारण्यासाठी, ह्यांना जनतेच्या वतीनं आवाज बुलंद करण्यासाठी एक सीट आमची एवढी काँग्रेस पक्षाची 18 पगड जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रित येऊन निवडून द्यावी, अशी कळकळीची विनंती या प्रभागातील जनतेला करतो. नगराध्यक्षांनी मुख्य निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा एक आश्वासन दिलेलं आहे जनतेला. अहमदपूर शहराचं नाव अहमदपूर बदलून राजूर करणार, नाहीतर 2.5 वर्षानंतर राजीनामा देणार. तर या ज्या त्यांच्या आश्वासनाकडे कशा पद्धतीने बघतात? नाही, हे भावनिक आणि बोगस आश्वासन आहे. नाव बदलण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं नाही. ही मतदान, निवडणूक, नगरपालिका ही नावं बदलाव म्हणून नाही. नाव पाळण्यात बदलता येते, ठेवता येते काय, त्याच्यासाठी दिलेलं नाही. लोकाला सोयीसुद्धा, गटारी साफ करायसाठी, लाईट लावायसाठी, रस्ते द्यायसाठी, घरकुल द्यायसाठी, ह्या सगळ्या सुविधा पुरवण्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय. त्याचं बोला. आणि नाव बदलल्यावर जर सगळ्या अहमदपूरच्या लोकांना चकाचक घरकुल मिळणार असेल तर मग काय अडचण आहे. आधी घरकुल द्या, सगळ्याला पगारी चालू करा, लाडक्या बहिणीचे वगळलेले नावं घ्या, लोकांचं कल्याण करा, आणि पुन्हा नावाच्या गप्पा मारा. मला सांगा एक गोष्ट, नाव एखाद्याचं दगडू असलं आणि त्यानं पंतप्रधान होत नाही का? जिन शिंगपिंग नावाचा माणूस राष्ट्रपती होऊ शकतो. नावाचं काय? नरेंद्र नावाचा दलिंदर निघू शकतो. नावात काय चिंग्या पिंग्या मिंग्या म्हणलेली बी IAS होत्या. पिंट्या नाव असलेला एक तर IAS असेल का नाही? मला काय म्हणायचंय, नावात काही नाही बघा, कामात आहे. एखाद्यानं समजा त्याचं लिकीचं नाव, बायकोचं नाव, बहिणीचं नाव ऐश्वर्या राय ठेवला, मग कसं होते? लक्षात घ्या, नाव गोष्टी नावात काय, तुम्हाला कामात काम दाखवावं लागेल. काम करा. अहमदपूरचं नाव रोशन करा. सगळ्या जिल्ह्यातलं, महाराष्ट्रातलं टॉपचं शहर बनवा. तुम्हाला नको कोण म्हणलंय? तुम्ही चांगलं काहीतरी करा ना. त्याच्यामुळं कुण्या एका गरीबाच्या लेकराचं शिक्षण होणार असेल, तुम्ही नाव बदलल्यामुळं, माझी अडचण नाही. एका गरीबाचं लग्न सुखानं होणार असेल तुम्ही नाव बदलल्यामुळं, माझी अडचण नाही. एका गरीबाला आधीच्या सारखं जेव्हा काँग्रेस काळामध्ये 25-30 हजार तोळा सोनं होतं, जर सोन्याचे भाव तुम्ही नाव बदलल्यामुळं 25-30 हजारला येणार असेल तर मी माझी अडचण. तुम्ही कामाचं काहीच नाही, नाव येड्यात काढायचे धंदे. या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत. पाण्याची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, नाली स्वच्छतेची समस्या आहे. आपल्या लातूर जिल्ह्याचे खासदार योगायोगानं काँग्रेस पक्षाचे आहेत. जर रुपेश कांबळे यांना संधी जर मिळाली तर या प्रभागाचा विकास करण्यासाठी खासदार निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यास 100%. आत्ता सध्या दिलाय 10 लाख रुपये. आत्ता सध्या सुद्धा दिलाय. 100 रुपये पत्र दिलाय, 7 मध्ये दिलाय, 3 मध्ये दिलाय.
अहो खासदार साहेब, आदरणीय अमित भैया, आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटी, आम्ही सगळे ताकदीनं रुपेशच्या आणि सुषमाताईच्या पाठीशी राहू. फक्त आपण सगळ्यांनी मिळून एक संधी द्या. हे बकवास बघू बोगस बोलणारे, राम मंदिराचे दानपेटी लुटणाऱ्याचं काय हो खरं. आता ज्या स्टेजवर ना आपण बोललात त्या स्टेजच्या पाठीमागं नगर परिषदेची जागा आहे, त्या जागेवरती राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी अतिक्रमण केलंय. हा, तर या संदर्भाने काय ती बोलाव का नगराध्यक्षानं. ती नगरपालिकेची जागा राष्ट्रवादीवाल्यांनी जर कब्जा केली असतील तर ती कब्जा उठवतो म्हणून बोला, नाव बदलतो काय. हा, ज्या गोष्टी आहेत लक्षात घ्या, ज्या रिअल गोष्टी आहेत, ज्या जमिनीवरल्या गोष्टी आहेत, ज्या लोकांच्या हिताच्या गोष्टी आहेत, त्या ह्या लोकांनी कराव्या. बाकी उगं बकवास असल्या काही गोष्टी फालतू बोलून का डायव्हर्शन करण्याचं. आणि इथं मतदार हा वंदनीय बाबासाहेबाला, संविधानाला मानणारा मतदार आहे, हा राष्ट्रीय एकात्मता जपणारा मतदार आहे. हा मतदार कदापि यांच्या भूलतापाला बळी पडणार नाही. या वार्डात काँग्रेस आणि काँग्रेसच आमच्या सुषमाताईच विजयी होणार. भारतीय जनता पार्टी बॅलेटवर निवडणुका घेण्यासाठी तयारच होत नाहीये, परंतु या बाबतीत काँग्रेस पक्षानं म्हणावं तसं आंदोलन केलेलं नाही. या बाबतीत काय सांगणार आहात? तुम्ही एक चांगले चॅनलवाले हो, बक्कळ आंदोलन केलं तर चॅनलवाले दाखवू नाही. राहुल गांधी पार मला सांगा कन्याकुमारी पासून पर्यंत चालले, अजून कोणतं आंदोलन करावं. आता दोनच गोष्टी राहिल्यात, एक तर यांना गोळी घालावं लागेल, स्वतः फाशी घ्यावं. हे करायचं का. जो महात्मा गांधीजींनी, महात्मा गौतम बुद्धांनी जो रस्ता दिला अहिंसेचा, त्या अहिंसेच्या मार्गातून आम्ही लढत आहोत. आणि एकटी काँग्रेसच लढलेली आहे देशात, पूर्ण उरलेली आहे. काय तुम्ही लक्षात घ्या. आणि हे लय बोगस माणसं आहेत हो. आता कसं आहे, माझं तोंडफाट काय